नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या या विषयावरती आपण इम्पॉर्टंट प्रश्नांचा संच पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा अपडेटेड व्हिडिओ आहे. याआधी आम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 देखील बनवलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. भारत पेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारत पेच्या सीईओ पदी नियुक्ती झालेली आहे नलिन नेगी यांची. भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे नरसिंह यादव यांची. भारताचे 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणी कारभार स्वीकारलेला आहे? भारताचे 26वे नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आयबीच्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड झालेली आहे? आयबी म्हणजे काय तर इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरोच्या विशेष निर्देशकपदी सपना तिवारी यांची निवड झालेली आहे. युनिसेफने राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणत्या भारतीय अभिनेत्रीची नियुक्ती केलेली आहे? युनिसेफने राष्ट्रीय राजदूत म्हणून करीना कपूर या भारतीय अभिनेत्रीची नियुक्ती केलेली आहे. भारताच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? भारताच्या नौदल उपप्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे कृष्णा स्वामीनाथन यांची. एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून आरबीआयने कोणाची नियुक्ती केलेली आहे? एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून आरबीआयने आर लक्ष्मीकांत राव यांची नियुक्ती केलेली आहे. रशियाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? रशियाचे पंतप्रधान बनलेले आहेत मिखाईल मिशुस्टिन. तैवान देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ कोणी घेतलेली आहे? तैवान देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे लाई चिंग यांनी. IMFच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुन्हा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? IMF म्हणजे काय तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे IMF. IMFच्या व्यवस्थापकीय संचालकपदी क्रिस्टलिना जॉर्जिया यांची पुन्हा निवड झालेली आहे. प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे शेफाली सरण यांची. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन सारंग यांची निवड झालेली आहे. इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे नवीन जिंदल यांची. रशियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? रशियातील भारताचे राजदूत म्हणून विनय कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल च्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे पियुष आनंद यांची. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी राजीव कुमार यांची निवड झालेली आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत नईमा खातून. ICCच्या T20 पुरुष वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड अँबॅसेडर पदी निवड करण्यात आलेली आहे उसेन बोल्ट यांची. ऍक्सिस बँकेच्या CEO व MD पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अमिताभ चौधरी यांची. अमिताभ चौधरी हे ऍक्सिस बँकेचे CEO व MD बनलेले आहेत. भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे कृष्णा M एल्ला यांची. पेटीएम मनीचे नवीन CEO पदी कोणाची निवड झालेली आहे? पेटीएम मनीच्या CEO पदी निवड झालेले आहे राकेश सिंग यांची. भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे संजीव पुरी यांची. एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांडर पदी नियुक्ती झालेली आहे नागेश कुमार यांची. CBIच्या अतिरिक्त निर्देशकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? CBIच्या अतिरिक्त निर्देशकपदी दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक आहेत AYV कृष्णा आणि दुसरे आहेत N वेणुगोपाल. वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
व्हिएतनाम देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे? सो व्हिएतनाम देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत टो लॅम. आयुष मंत्रालयाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो आयुष मंत्रालयाचे संचालक म्हणून सुबोध कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे स्कॉट फ्लेमिंग यांची. IFFCOच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो IFFCOच्या अध्यक्षपदी दिलीप संघानी यांची नियुक्ती झालेली आहे आणि IFFCOचा फुल फॉर्म आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड. चाड देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर चाड देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे इद्रिस डेबी यांची. मेघालय राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो मेघालय राज्याच्या पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे इदाशिशा नुंगरांग यांची. सोलोमन द्वीप देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो सोलोमन द्वीप देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे जेरेमिया मानेले यांची. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी झालेला आहे? सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजयी झालेले आहेत कपिल सिब्बल. सिंगापूर देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सिंगापूर देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत लॉरेन्स वोंग. जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये समावेश झालेले भारतीय कोणते आहेत? सो जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये समावेश झालेले भारतीय आहेत राकेश मोहन. क्रोएशिया देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो क्रोएशिया देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे आंद्रेज प्लेकोविंक यांची. भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली LGBTQ समुदायासाठी समिती नेमलेली आहे? सो भारत सरकारने LGBTQ समुदायासाठी नेमलेल्या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत राजीव गौबा. रशिया देशाच्या संरक्षण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो रशिया देशाचे संरक्षण मंत्री बनलेले आहेत आयंद्र बेलेसोव. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी युथ आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे? सो आयुष्यमान खुरानाची केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी युथ आयकॉन म्हणून निवड केलेली आहे. स्लोवाकिया देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे? सो स्लोवाकिया देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत पीटर पेलेग्रिनी. नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGच्या प्रमुखपदी कोणाची निवड झालेली आहे? तर नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे नलिन प्रभात यांची. डोमॅनिक प्रजासत्ताक देशाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो डोमॅनिक प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष बनलेले आहेत लुईस अबिनादार. ICCच्या मेन्स T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? सो ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड अँबॅसेडर पदी निवड झालेली आहे शाहिद आफ्रिदी यांची. एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे संगीता जिंदल यांची. एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? सो एअर इंडियाने त्यांच्या ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनच्या प्रमुखपदी जयराज षणमुखम यांची निवड केलेली आहे. 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी असलेले निरंजन राज्याध्यक्ष यांनी राजीनामा दिला आणि निरंजन राज्याध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यामुळे मनोज पांडा यांची त्यांच्या जागी निवड करण्यात आलेली आहे. भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे? सो वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे हरेंद्र सिंग यांची. विप्रो उद्योग समूहाच्या CEO पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो विप्रोचे CEO बनलेले आहेत श्रीनिवास पालिया. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड झालेली आहे? सो आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी जगजीत पवाडिया यांची निवड झालेली आहे. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी निवड झालेले आहेत नवनीत कुमार सहगल. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा जो अतिरिक्त कारभार आहे हा कोणत्या मंत्र्याकडे देण्यात आलेला आहे?
सो केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार किरण रिजिजू यांच्याकडे देण्यात आलेला आहे. आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सो आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे सायमन हॅरिस यांची. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख बनलेली आहे मेरी कॉम. कॉंगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? सो कॉंगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत जुडिश सुमिनवा तुलुका. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी अश्विनी कुमार यांची निवड झालेली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत M.V. राव. गुजरात राज्यातील सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो गुजरात राज्यामध्ये असलेल्या सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी गोविंद ढोलकिया यांची निवड झालेली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची निवड झालेली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजे NDRFच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो राष्ट्रीय आपत्ती निवारण दलच्या प्रमुखपदी पियुष आनंद यांची निवड झालेली आहे. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सो राजीव कुमार यांची पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी निवड झालेली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ॲथलेटिक्स समितीच्या सहअध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ॲथलेटिक्स समितीच्या सहअध्यक्षपदी PR श्रीजेश यांची निवड झालेली आहे. पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे लुईस मॉन्टेनेग्रो यांची. ICCने T20 वर्ल्ड कप 2024च्या सदिच्छा दूतपदी कोणाची निवड केलेली आहे? सो ICCने युवराज सिंगची T20 वर्ल्ड कप 2024च्या सदिच्छा दूतपदी निवड केलेली आहे. इंडोनेशिया देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत प्रबोवो सुबियांतो. भारतीय निवडणूक आयोगाने कोणाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केलेली आहे? सो भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून शीतल देवी यांची निवड केलेली आहे. कुवेत देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सो कुवेत देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो नीरज मित्तल यांची इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. फिलिस्तीनच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सो फिलिस्तीनचे पंतप्रधान बनलेले आहेत मोहम्मद मुस्तफा. पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि T20 सामन्यासाठी मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे? सो पाकिस्तानचा एकदिवसीय आणि T20 सामन्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झालेली आहे गॅरी कस्टन यांची. पाकिस्तानच्या उपपंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो पाकिस्तानचे उपपंतप्रधान बनलेले आहेत इसाक दार. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.